मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 4 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला तर त्यांनी दाखवलं सायली जेव्हा हॉलमध्ये येते तेव्हा तिच्या नसलेल्या या आईबाबांनी एवढा पसारा करून ठेवलेला असतो की तो बघूनच तिचं डोकं खराब झालेलं आहे. आता तिथे मस्तपैकी ही मैनावती पेपर वाचत बसलेली असते आणि पेपरमध्ये फक्त कुठे कुठे सेल लागलेले आहेत, कुठे सेलच्या सगळ्या जाहिराती आहेत अशी वाचत असते मैनावती. सायली त्यांचा हा अवतार बघून जरा आश्चर्यचकितच होते, कारण ते खूपच गबाळ्यासारखे राहत असतात. सायली आवाज देते मैनावतीला, अगं आई ते. मैनावती म्हणते, अगं ये सायले, ये ये ये, बस इथे बस. हे बघ काय लिहिलंय पेपरमध्ये. अगं हा जो पत्ता लिहिलाय ना या पेपरमध्ये जवळच्याच दुकानाचा आहे ग. अगं बघ इथे एका चपलेवर एक चप्पल फुकट आहे बघ या दुकानात. हाय का नाही डबल धमाका. ये ये बैस सायले बैस. सायली म्हणते, आई मला ना जरा बोलायचं आहे तुझ्याशी. मैनावती म्हणते, हा बोल ना, ये ये बैस. आता तिने खूपच घाण करून ठेवलेली असते मैनावतीने तिथे, आणि खाली पोहे पण खूप सांडलेले असतात. शेवटी सायली म्हणते, अगं आई आपण ना स्टडीमध्ये जाऊन बोलूयात, बाबा झोपलेले आहेत ना इथे. मैनावती म्हणते, अगं पोरी तुझे बाबा आहे ना आता म्हातारे झाले, त्यामुळे हल्ली त्यांना कुठं पण झोप लागते. हा पण झोपले तरी तरी सगळीकडे लक्ष असतं बरं त्यांचं. तू नको लक्ष देऊ त्यांच्याकडे, बोल तू बोल, बैस काय म्हणतेस. आता तिकडनं प्रिया यांचं बोलणं ऐकते बरं का. सायलीला तिथे बसावंसं सुद्धा वाटते ना. साहजिक आहे प्रेक्षकांनो, एवढं खरकटं सांडल्यावर तिथे कुठे बसावंसं वाटणार आहे. सायली आता मैनावतीला विचारते, आई तू काय म्हणत होतीस ग, लहानपणी मी मारामाऱ्या करायचे, चोऱ्या करायचे. मैनावती म्हणते, हा मग खरं तेच सांगितलं की मी. अगं मी तुझ्या बापाला नेहमी म्हणायची आपली पोरगी म्हणजे वाते नुसता डोक्याला. सायली म्हणते, अगं आई पण मला आठवतं तेव्हापासून मी कधीच अशी नव्हते. म्हणजे मी आश्रमात गेल्यावर अशी वागत असले असते तर मला मधुभाऊंनी मला सांगितलं असतं ना की मी अशी होते. मधुभाऊ तर मला नेहमी कौतुकाने सांगायचे मी खूप चांगली होते. सायली पुढे म्हणते, आश्रमात असताना मी कधीच कोणाच्या वस्तूंना हात सुद्धा लावत नव्हती, मग मी चोर कशी असेल. मैनावती म्हणते, अगं बाळा लहानपणी काही काही पोरं वात्रट असतात, पण जशी जशी मोठी होतात ना तशी शहाणी होतात. हा पण सायली बाळा तू शहाणपणाचं एकही लक्षण दाखवलं नाही बरं का. जरा कुठं तुझ्यापासून नजर हटली की तू काहीतरी कार्यक्रम केलाच म्हणून समज. कधीतरी झाडावरून ढोपरच फोडून घे, कधीतरी आपलं शेजारच्याचा शर्टच फाड, कधीतरी आणखीन काही कर. अगो कधी कधी तर शेजारच्या पिशवीतून भाजीच चोरायची तू. असं काय काय करायची. सायली म्हणते, अगं मग तुम्ही दोघं मला ओरडलं का नाहीत, समजून का नाही सांगितलं. त्यावर मैनावती म्हणते, सांगितलं, प्रेमानं सांगितलं, लाडानं सांगितलं, ओरडून जोडून पण सांगितलं तुला, पण तू काही ऐकायचीच नाही बाई. सुधारायचं नाव घेत नव्हती तू. अगं डोईजड झाली होती तू आम्हाला, डोईजड. शेवटी आम्ही ना तुला आता असं विकलं असं ती सांगणार मैनावती. तेवढ्यात लगेच तो सदाशिव मोठ्याने ठसका आल्यासारखा करतो. सायलीला येतो इथे डाऊट. आता लगेच मैना म्हणते, काय झालं तुम्हाला. सदाशिव वेगळ्याच पद्धतीने ठसकायला लागतो. मैनावतीला लक्षात येतं काय आहे ते. मैनावती लगेच म्हणते, काही नाही झालं, काही नाही झालं. आहो टीना मीना रीनानं आठवण काढली असल, काही नाही झालंय आहो, काही नाही झालंय. सायली विचार करायला लागते, अरे ही नेमकी बोलता बोलता माझी आई थांबली का. मी डोईजड झाल्यावर यांनी काय केलं माझं. सायलीचे चक्कर आता चांगलेच फिरायला लागलेत बरं का प्रेक्षकांनो. प्रिया विचार करायला लागते, सायली एवढ्या काय विचारपूस करतीये, कशाला चौकशा करतीये सायली या मैनावतीला. एवढं DNA रिपोर्ट मिळाल्यावरही हिच्या चौकशा काही थांबायला तयार नाही आहेत. हे दोघंही माती खातायत. एक दिवसही मला सुखाचं झोपू देणार नाही. आता मला काहीतरी करायला हवं. आता मला ही चिठ्ठी या दोघांपर्यंत पोहोचवायलाच हवी. प्रिया आता असा विचार करते आणि तिथून चालली जाते. आणि प्रेक्षकांनो आता आज आपल्याला अस्मिताचा नवरा दाखवलाय बरं. या पुढच्या सीनमध्ये तुम्ही बघा, अस्मिताच्या नवऱ्याची एंट्री आहे. साक्षी फोन लावत असते त्यालाच आणि विचार करत असते, अरे यार हा फोन का उचलत नाहीये माझा. भेटायची वेळ तर हीच ठरली होती. आणि अचानक साक्षीच्या दारावरची बेल वाजते आणि दार उघडल्या उघडल्या तो तिकडनं मुलगा म्हणजे हा अस्मिताचा नवरा म्हणतो, हाय ब्युटिफुल. साक्षी म्हणते, हाय, मला वाटलं होतं आपण आयुष्यभर ऑनलाईनच चॅटिंग करू, सो
वेलकम, ये ना. आता अस्मिताचा नवरा असा एंटर करतोय. याचं नाव आहे सचिन. आल्या आल्या थोडा सस्पेन्स क्रिएट केलाय त्यांनी. तो इकडे तिकडे सगळं घर बघतो. साक्षी त्याला असं बघत असते कारण तो खूपच स्मार्ट, हँडसम आणि डॅशिंग आहे. आता तो आल्या आल्या साक्षीकडे बघायला लागतो खालून वर. विशेष त्याची नजर काही चांगली नाहीये. आता साक्षी त्याच्याकडे बघते, तो तिच्याकडे बघतो. साक्षीला हा असला टाइमपास करायला अण्णांनी इकडे पाठवलेलं दिसतंय. सचिन आता साक्षीला म्हणतोय, तू तुझ्या पिक्स मध्ये जेवढी ब्युटिफुल दिसतेस ना, त्याहीपेक्षा रिअलमध्ये खूप सुंदर दिसतेस. त्यावर साक्षी म्हणते, इज इट रिअली? मला पण तुला काहीतरी सांगायचं आहे. अरे तू तुझ्या पिक्समध्ये जसा दिसतोस ना, त्यापेक्षाही जरा जास्तीच हँडसम दिसतोस. सचिन तिला म्हणतो, थँक्यू. साक्षी म्हणते, अरे मी ना जरा नर्वस होते, म्हणजे डेटिंग ॲपवर मी अशी कोणाला भेटले नव्हते ना. आता सचिन म्हणतो, तुला काय वाटलं मी नेहमी करतो की काय? नाही अगं, हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. हा राईट स्वॅप माझ्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे. मला वाटलं नव्हतं ग समीरा, एवढी सुंदर, कर्तबगार आणि स्मार्ट मैत्रीण मला मिळेल असं वाटलं नव्हतं. साक्षी म्हणते, अरे अरे किती कौतुक करणार आहेस माझं. चल मी ऑर्डर केलंय आपल्यासाठी जेवण, तुला भूक लागली असेल ना. आता लगेच हा सचिन म्हणतो, हो हो. बेडरूम कुठे आहे? साक्षी जरा आता मनात अशी घाबरते आणि म्हणते, ओ बेडरूम. मग सचिन म्हणतो, अगं म्हणजे मला वॉशरूमला जायचंय ना म्हणून विचारलं. मग ही साक्षी म्हणजे समीरा आता त्याला दाखवते की इकडच्या साईडला आहे बेडरूम आणि तो बेडरूम मध्ये जातो. प्रेक्षकांनो, साक्षी काही अर्जुनचा पाठलाग सोडत साक्षीला पटवायला सुभेदारांचाच जावाई सापडला होता वाटतं. असो, आता इकडे मैनावती आणि सदाशिव त्यांच्या रूम मध्ये जातात. तेव्हा मैनावती सांगते, बाय बाय बाई, सायलीनं मला प्रश्न विचारून भांडावून सोडलं होतं. हे काय आई, ते काय आई. भाई मला तर वाटलं मी काही चुकीचं सांगून जाते का काय. एवढे का प्रश्न विचारती ती आपल्याला, काही समजत नाहीये मला. भयाओ, मला तर काही सुचतच नव्हतं, मी काही चुकून बोलते का काय असं झालं. आता सदाशिव म्हणतो, ए मैने, ही चिठ्ठी कोणाची बघ बरं. मैना म्हणते, मला काय माहिती, ठेवली असेल कोणी, पहा बरं. आता सदाशिव ती चिठ्ठी वाचतो आणि म्हणतो, मैने अगं सायलीनं आपल्याला चिठ्ठी लिहिली आहे ग. मैना म्हणते, वाचा ना मग काय लिहिलंय त्याच्यात. सदाशिव आता वाचतो चिठ्ठी की आई बाबा, मी तुम्हाला न बोलता ही चिठ्ठी लिहून ठेवतीये. आपल्यात जे बोलणं झालं नाही ते मी सांगते. हे बघा, आपल्यात काही दिवसात काही असं घडलंय ज्यामुळे माझे घरचे तुमच्यावर नाराज आहेत आणि त्यामुळे त्यांचा राग घालवण्यासाठी तुम्ही मी सांगते तसं करा. सगळ्यात आधी तुम्ही माझ्या घरच्यांची माफी मिळवण्यासाठी झाडांची जोपासना करा आणि हे मी तुम्हाला सांगितलं हे कोणाला घरात सांगू नका. सदाशिव ही चिठ्ठी वाचतो. आता त्याला हे सगळं नवलच वाटतंय आणि कळलं का प्रेक्षकांनो, ही चिठ्ठी प्रियाने लिहिली आहे सदाशिव आणि मैनासाठी. मैनाला वाटतं, बरं झालं, आता आपण हे काम करायलाच हवं. सायली सांगते आता तसंच वागू आपण, म्हणजे आपल्याला इकडून कुठं जायचीच गरज नाही पडणार. आता त्या चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे मैनावती आणि सदाशिव वागायला लागतात बरं का प्रेक्षकांनो. पण इथे पण ते मातीच खातात. काय होणार आहे, मी सांगितलंच तसं की हे दोघं सुधारतील पण प्रिया काही सुधारणार नाही. इकडे सायली पूर्णाजीला गोळ्या द्यायला येते. पूर्णाजी गोळ्या घेतात आणि सायली पण आता तिथून जाणार असते. तिला खरं तर पूर्णाजीशी खूप साऱ्या गोष्टी शेअर कराव्याशा वाटतात. छान वाटतंय ना प्रेक्षकांनो. पूर्णाजी परत आल्यात मालिकेत. आता त्या ग्लास देत असतात सायलीकडे, तेव्हा सायलीचं लक्ष नसतं. त्या पुन्हा आवाज देतात, सायली बेटा. अगं काय ग, काय झालं? इतके दिवसापासनं मी आली आहे, तू काही माझ्या औषधाची वेळ चुकवली नाहीस बेटा. सायली आता म्हणते आणि तो ग्लास तिथे ठेवून निघून जात असते. पण तिच्या मनात खूप विचार येतात. ती विचार करते, जाता जाता माझ्या मनात जे आलंय ते पूर्णाजीला सांगू का? माझं बोलणं ते हे ऐकून घ्यायला पण तयार नाहीयेत. मी पूर्णाजीशीच बोलून बघते. सायलीच्या मनात काहीतरी चाललंय हे पूर्णाजीला कळलं. पूर्णाजी म्हणतात, सायली बेटा, मनात काही असेल तर ते बोलून दाखवावं, म्हणजे विचारांचा गुंता होत नाही. सायली आता पटकन येते पूर्णाजी जवळ आणि त्यांच्या पायाजवळ बसते आणि म्हणते, हो पूर्णाजी, माझ्या मनात एवढा गुंता झालाय की डोकं भणभणायला लागलंय विचार करून. कधीतरी असं वाटतं की मी चुकते, कधी कधी असं वाटतं की मी स्वतःच सावरायला हवं, मी असा विचार करायला नको.
काही कळत नाही हो. पूर्णाजी म्हणतात, काय झालं सायली बेटा, कशाबद्दल विचार करतेस तू? सायली म्हणते, पूर्णाजी, मनात इतके विचार येत आहेत ना की ते बोलून दाखवायची पण भीती वाटते. असं वाटतंय की हा विचार करून मी चुकते का? आता इथून पुढे त्यांनी पुन्हा मध्ये मध्ये सचिन आणि साक्षी या दोघांचा सीन दाखवला, म्हणजे अस्मिताच्या नवऱ्याचा आणि त्या साक्षीचा. अस्मिताचा नवरा म्हणजे हा सचिन म्हणतोय, वाव, इंडियन क्विझिन, तुला कसं कळलं की मला हे जेवण आवडतं ते? त्यावर साक्षी म्हणते, काय रे, तुझ्या खरंच लक्षात नाही का? अरे, आपण अर्ली मॉर्निंग चॅटिंग करायचो 4-4:30ला, आठवतं का तुला? तू तिथे परदेशात बसून इंडियन फूड मिस करतोयस असं बोलता बोलता मला सांगितलं होतं तू. सचिन म्हणतो, अरे यार, असेल असेल, गेले काही दिवस आपण एवढं बोललोय ना की मला वाटायला लागलंय आपण अनेक वर्षापासून एकमेकांना ओळखतो. पण काय ग, तुझे जे सोशल मीडिया अकाउंट आहेत ते जरा नवीनच वाटतात मला, हल्ली काढलेले, असं का ग? आता त्याने साक्षीला जो प्रश्न विचारला त्यावर साक्षी जरा घाबरते. थोडक्यात सांगायचं म्हणजे साक्षी पण त्याला बंडल मारतीये आणि तोही साक्षीला. बघा, दोघेही एकमेकांना फसवतायत. आता इकडे पूर्णाजी आणि सायलीचं सीन त्यांनी दाखवलाय. पूर्णाजी सायलीला छान समजवतात. त्या म्हणतात, सायली बेटा, तुला खरं सांगू का, मला ना तू कळतेस. बेटा सायली, तू काय बोलतेस ना ते मला काही कळत नाहीये, पण मला तू चांगली कळतेस. तू जर चुकत असतीस ना तर तुझा असा गोंधळ नसता उडाला. काय होतं ना, आपलं मन आपल्याला एक सांगत असतं आणि आपली बुद्धी आपल्याला काहीतरी दुसरंच दाखवते, मग सैरभैर व्हायला लागतं. अशा वेळेला ना बेटा शांत बसायचं आणि आपल्या आतला आवाज ऐकायचा. मग आपण कितीही चुकलो तरी आपल्या आतला आवाज कधीही चुकत नसतो. आणि सायली बेटा, तुला ना माणसं कळतात. अगदी अख्खं जग जरी त्या माणसाच्या विरोधात गेलं ना तरी तू मात्र त्याची बाजू बरोबर सावरते. तू मधुभाऊंच्या बाबतीत असं केलं होतंस की नाही? मी मधुभाऊंच्या बाबतीत चुकले होते, पण तू माझ्या समोर सुद्धा ठामपणे उभी होतीस. आठवतंय ना तुला? आता सायलीला त्यांनी जाणीव करून दिली की तुला कळतं माणसं कशी आहेत कशी नाही हे तू व्यवस्थित पारखपणे विचार करून डोळसपणे विचार करू शकते. आता सायलीला पूर्णाजीच्या या बोलण्यामुळे खूप धीर आलाय. पुन्हा त्यांनी साक्षी आणि सचिनचं सीन दाखवलाय. आता सचिनने मगाशी तिला विचारलं की तुझे सोशल मीडिया अकाउंट एवढे नवीन कसे? साक्षी म्हणते, ॲक्च्युली ना, अरे काय झालं की 2 वर्षापूर्वी माझे खूप खूप सारे सोशल मीडिया अकाउंट होते आणि एवढा ओव्हरडोस झाला होता ना या सगळ्या अकाउंटचा की आय जस्ट फेल्ट आणि नोशा झाला होता मला. त्यामुळे मी विचार केला की नवीनच सगळे अकाउंट उघडावे. अरे, तशी मी त्या अकाउंटमध्ये खूप ॲक्टिव्ह होते, पण आता 2 वर्षानंतर मला असं वाटायला लागलंय की सगळं काही नवीन असावं, काही नवीन माणसं आयुष्यात असावी असं वाटायला लागलंय मला. आता तो सचिन म्हणतो, अगं, तुझा पीक जेव्हा मी बघितला ना तेव्हा मला काय वाटलं माहितीये? साक्षी त्याला विचारते, काय रे? सचिन म्हणतो, अगं म्हणजे मला ना असं वाटलं की तुझं नाव आणि तुझी पर्सनॅलिटी खूप सूट करते. समीरा शेखर, मस्त नाव आहे ग तुझं, माय सॅम, असं तो तिला म्हणतो. तेव्हा साक्षी त्याच्याकडे बघतच राहते आणि तो उघड उघड फ्लर्ट करतोय हे साक्षीला कळतंय. आता त्याला बहुतेक अस्मिताचा फोन आला असावा, त्याने तो कट केला. साक्षी त्याला म्हणते, अरे फोन अटेंड कर ना. त्यावर सचिन म्हणतो, नाही ठीक आहे अगं, मला ना आता माझा वेळ तुझ्यासाठी ठेवायचा आहे, कुठलंच काम नकोय मला. आता साक्षी त्याच्याकडे पाहतच राहते बरं का प्रेक्षकांनो. पुन्हा एकदा पूर्णाजी आणि सायलीचा सीन दाखवलाय. आता पूर्णाजी म्हणतात, सायली, तुला ना बेटा कोणाचं मन गढूळ आहे कोणाचं नाही आहे हे बरोबर कळतं. महिपत शिखरेच्या बाबतीत तू बरोबर प्रतापला सांगितलं होतंस, सगळ्यात आधी तूच सांगितलं होतंस प्रतापला तो महिपत शिखरे कसा आहे. आणि तन्वीच्या बाबतीत तर सांगायलाच नको, आमच्या डोळ्यावर नात्याची झापडं होती, पण तू मात्र तिला पुरती ओळखून होतीस. सायली बेटा, आता पण तुझ्या मनाचा कौल घे आणि गुंता सोडव हं. सायली आता पूर्णाजीकडे बघते आणि म्हणते, पूर्णाजी, तुमचं बोलणं ऐकूनच हलकं वाटायला लागलंय मला. थँक्यू हं पूर्णाजी. पूर्णाजी हसून म्हणतात, थँक्यू काय ग वेडाबाई, आजीला कोणी थँक्यू म्हणतं का? अगं, अस्वस्थ वाटलं की पटकन आजीच्या कुशीत शिरायचं असतं, आजी तशासाठीच असते ना. आता असं म्हणून त्या तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतात. इकडे बघा,
आता पुढच्या सीनमध्ये सदाशिव आणि मैना दोघेही गेलेत गार्डनमध्ये. प्रियाने लिहिलेल्या चिठ्ठीप्रमाणे त्यांचा गैरसमज झालाय की ती चिठ्ठी आपल्याला सायलीने लिहिली आहे, त्यामुळे ते बागकाम करायसाठी जातात गार्डनमध्ये. पण त्याच्यातलं त्यांना काही कळत नाही. मैना ती कैची हातात घेते आणि म्हणते, अगो बाई, केवढी मोठी कैची इथं ठेवली आहे, पहा ना, कशाला ठेवली असेल हो? सदाशिव म्हणतो, अगं असेल ठेवलं असेल काही कापाय गिपायला, दे ठेवून बाजूला. प्रिया बघते या दोघांना गार्डनमध्ये आणि विचार करते, चला चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे वागायला लागले हे दोघं जण. तसेच नाही, आता हे बघायला सगळे सुभेदार इथे पाहिजे, तरच दिसेल की झाडांवर प्रेम करणं ही सायलीत आणि यांच्यात कॉमन गोष्ट आहे. बरं, आता प्रिया माती खाते बरं का प्रेक्षकांनो, मजा येते. आता प्रिया मोठ्याने ओरडते आणि म्हणते, हे काय करताय तुम्ही? ए विमल, बाहेर ये. आई बाबा, बाहेर या, बाहेर या. प्रिया मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागते. मैना म्हणते, ए कशाला कोकलते ग? झाडाला पाणी घालणारी माणसं पाहिली नाही का कधी? आता लगेच पूर्णाजी म्हणतात, कोण ओरडते ग सायली? तन्वीचा आवाज वाटतोय. सायली म्हणते, थांबा थांबा पूर्णाजी, मी बघून येते. सायली आता दरवाजापर्यंत जाते आणि पुन्हा परत येते आणि पूर्णाजीला अशी मिठी मारते आणि गोड गोड पापी घेते पूर्णाजीची आणि मग त्यांच्याकडे बघून स्माईल करते आणि मग बाहेर जाते. पूर्णाजीला नवलच वाटतंय सायलीचं. असो, आता त्या पण स्माईल करून रिप्लाय करतात. आता इकडे बघा, सगळे बाहेर गोळा झालेत, काय तमाशा चाललाय म्हणून. आता या कल्पना ते ओरडतात प्रियाला, काय ग तन्वी, कशाला आरडाओरडा करत होतीस? प्रिया म्हणते, अगं आई, ओरडत नव्हते, मुद्दाम तुम्हाला बाहेर बोलवलं मी. आता हे बघा ना, हे दोघे जण कसे छान काम करताय इथे. मैना म्हणते, काय खोटं बोलते ग, आता आमच्यावर ओरडत होतीस ना तू? प्रिया म्हणते, नाही नाही, मला आनंद झाला ना म्हणून ओरडत होते मी. नाही, मी बाहेर आले ना तर मला वाटलं सायलीच झाडांना पाणी घालते. इतकी नाटकं करते बा प्रिया. पुढे म्हणते कशी, नाही, आपल्या घरात झाडावर प्रेम करणारी फक्त सायलीच आहे ना. बघते तर काय, सायली नाही, ही तर सायलीची आई आहे. म्हणजे जशी लेक तशी आई. बरं, प्रियाने हे करून माती खाल्ली आहे बरं का. आता या कल्पनाताई म्हणतात, हो बाई, आमची सायली म्हणजे निसर्ग वेडी आहे. ही फुलं बघताय ना तुम्ही, अहो ही फुलं आमच्या सायलीनेच वाढवली आहे. सायली म्हणते, आश्रमात असताना मधुभाऊ आम्हाला शिकवायचे आणि मी अशी फुलांची काळजी नेहमी घेते. तुम्हाला पण झाडं आवडतात का? सायली आता सदाशिव मैनाला विचारते बरं का. सदाशिव म्हणतो, मग अगं भारी आवडतात आम्हाला झाडं. अगं आम्हाला जागा नव्हती झाडं लावायला, पण मी असं टमरेलमध्ये एवढूशा याच्यात लावलं होतं पायरोप. अगं ठेवलंय ते कोपऱ्यात घरी. काय ग हे मैना, सांग ना. मैना म्हणते, हो मी पण तुळस लावली होती, आठवतं ना तुम्हाला? हा, पण काय झालं कळ ना, पण सुकूनच गेली बिचारी तुळस. आणि अगं सायले, मला ना गुलाबाची टप्पोरी टप्पोरी फुलं फार आवडतात. अगं मी इथेच कुठेतरी पाहिली होती तुमच्या बागेत, कुठे बघ. आता मैना त्या गुलाबाच्या झाडांना बघते आणि अक्षरशः वरपते बरं का ते फूल. मला पण नाही आवडलं. तिनं ज्या पद्धतीने ते फूल तोडलं ना, इतकं धस्स झालं का सायलीला की विचारू नका. ती जोरात ओरडते, अगं आई, अगं आई, केवढ्याने ते फूल तोडते, अगं सावकाश. प्रिया आता डोक्याला हात मारून घेते बरं का. कल्पनाताई आणि अस्मिता पण पाहतच राहत. मैनाने ते फूल ओरबाडलंच्या ओरबाडलं, पुन्हा त्याच्या आजूबाजूच्या कळ्या सुद्धा तोडून टाकल्या. बरं, सायलीला फार कसं तरी होतं बिचारीला. मैना आता ते फूल तोडते तेव्हा सायली तिच्याकडे बघतच राहते. ती खूप रोखायचा प्रयत्न करते, पण मैना ते फूल तोडतेच. आणि मग सायलीला म्हणते, काय झालं ग सायली? अगं गुलाबाचं फूल आहे, तुला माळायचं एका डोक्यामध्ये, तुझ्या सासूबाईला देऊ का? सायली म्हणते, काही नको, राहू दे. अगं ते गुलाबाचं फूल तू तोडलंच आई, आणि बाजूच्या कळ्या पानं सगळं तोडले ग. मैना म्हणते, अगं फुलं तर तोडायसाठी असतात ना ग सायली. मग आता सायली म्हणते, अगं अशा पद्धतीने तोडावं का? अगं आई, पाना फुलांना पण जीव असतो ग, त्यांच्याशी एवढं क्रूर कसं ग कोणी वागू शकतं? सदाशिव म्हणतो, ए सायले, कशाला बाऊ करते ग? अगं फुलांचं काय सांगते, झाडाचं काय सांगते? अगं ते तोडले की पुन्हा येतात. आमच्या घराच्या मागं एक मोठं लाल फुलाचं झाड होतं. मैना रोज सकाळी त्याची फुलं तोडते. अगं ते पुन्हा सकाळी बहरतं ग, त्याचं काय? दुसऱ्या दिवशी रोज बहरलेलं असतं ते झाड, त्याचं काही नसतं ग एवढं. आता लगेच मैना म्हणते, हे फूल माळायला मला पिन लागल, खोलीत असेल माझ्या, थांब मी जाते खोलीत. आता सदाशिव लगेच म्हणतो, थांब मी येतो तुझ्या मागं मैने. आता हे दोघे जण आतमध्ये चालले जातात
आणि प्रियाला कळलंय की तिने किती मोठी वाती खाल्ली आहे. आता सायली ते फूल पाहते आणि रडायला लागते. सायली आता त्या फुलांकडे बिचारी बघत राहते. तिला खूप कसं तरी होतं. आता ते बाजूच्या कळ्या पण तुटल्या गेल्यानं त्यामुळे. आता अस्मिता येते तिच्या जवळ. आता हे मैनावती आणि सदाशिव निघून गेलेत घरात. आता अस्मिता म्हणते जाऊ दे सायली, वाईट नको वाटून घेऊ, त्याला पाणी घाल, आजूबाजूची ही राहिलेली जी थोडी थोडी पानं आहे ना ती नीटशी कापून घे, त्याला पुन्हा फुलं येतील हा सायली. सायली आता थोडीशी रडवेली होते. मग कल्पनाताई तिकडनं म्हणतात चला ग पोरीनो घरात. सायली म्हणते आई तुम्ही पुढे वा, मी आलेच आता सायली तिथे बसूनच विचार करायला लागते की हे असे माझे आई वडील नसणारच. आता अस्मिताही निघून जाते घरात आणि प्रिया सुद्धा. आणि आता सायली विचार करते मनाशी, मी ह्या दोघांच्या पोटी जन्म घेतला यावर मला आता काडीचाही विश्वास नाहीये. आता पूर्णाजीने सांगितल्याप्रमाणे मीही माझ्या मनातला आवाज ऐकणारच. सायली आता ठरवते आणि इथेच हा एपिसोड समाप्त होतो. आता पुढचा प्रोमो त्यांनी छान दाखवलाय. चैतन्य आणि अर्जुन दोघे केसबद्दल एकमेकांशी बोलत असतात. मग त्यामध्ये अर्जुन चैतन्याला सांगत असतो अरे दुसऱ्या पार्टीला म्हणजे समोरासमोर प्रश्न न विचारता अपरोक्ष प्रश्न विचारायचे. आणि सायली एक्झॅक्टली आता तेच करते. ती आता मैनाला वेगळे प्रश्न विचारते आणि या सदाशिवला वेगळे प्रश्न विचारते आणि मग समोरासमोर पुन्हा दोघांना बसवते आणि मग प्रश्नांचा भडीमार करते. आता बोलता बोलता ही मैना बोलून टाकेल की काय की आम्ही तुला विकलं होतं. बघूयात प्रेक्षकांनो काय काय होणार आहे. पण आता पुढे मालिका इंटरेस्टिंग होणार आहे यात काही शंका नाहीये. छान दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड. अस्मिताचा नवरा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो आता माझ्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होतीये. तुमचे ब्लेसिंग्स आणि आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी आहेत प्रेक्षकांनो. चला तर मग उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सहित. आता सदाशिव आणि मैना सायलीच्या प्रश्नांमुळे गोंधळून जाणार हे नक्की. बघूयात उद्या काय होतंय ते. तर मंडळी टेक केअर. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.